ही निवडणूक फक्त अमोल कोल्हेची निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे. भोसरी असू द्या, हडपसर असू द्या, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर हवेली, प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा निर्णय हा झालेला आहे. आणि आता फक्त कांबळे साहेब मतदानाची लोक वाट बघतात, ही गोष्ट ठाई ठाई जाणवते. म्हणजे काल सुद्धा विरोधी उमेदवारांचा अण्णा त्यांच्याच 3 टर्म मध्ये जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये दौरा होता आणि त्या गावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या. का तर उमेदवार येत आहेत तर उमेदवारांच्या सभेला आपण उपस्थित राहू नये. त्याच करंदी गावात मी गेलो होतो, एका कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. विरोधी पक्षाने घाईघाईने तो व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या कार्यकर्त्याला त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन होईल लोकशाही पद्धतीने, अशा पद्धतीने त्याच्या शंकांचं आपण निरसन केलं होतं. परंतु विरोधी उमेदवारांना जर कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आणि ज्या दत्तक त्यांनी जे गाव घेतलं होतं त्याच गावातल्या लोकांना जर अशा पद्धतीनं दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांनाच त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागला. ही गोष्ट अगदी सरळपणे समोर येते आणि आपणा सगळ्यांना विनंती आहे की पुढचे एक उदाहरण आहे, या पद्धतीने जी दडपशाही सुरू आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, याचं एक उदाहरण आहे. आणि स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत आपण उभे आहात, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.